नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा-टी-ई-टी पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील इंग्रजी व्याकरणावर आधारित जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत। तुम्ही मात्र जी परीक्षा परिषदेचे आन्सर की येईल तिला ग्राह्य मानायचं आहे। 2 ते 4 क्वेश्चन मागे पुढे त्यांची उत्तरं आपली होऊ शकतात। इथे मात्र आपण अभ्यास करूनच उत्तरं काढलेली आहेत। तुमचे वेगवेगळे सेट असू शकतात। हा सी सेट जो आहे पेपरचा त्यामधील प्रश्न आहेत। प्रश्न पाहूयात। चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स। शेफ्स यूज दीज मशीन्स टू मिक्स द इंग्रेडिएंट्स। आता शेफ्स अनेक वचन आहे, यूज यावरून आपल्याला कळतं हा सिंपल प्रेझेंट टेन्स असणार आहे। मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करताना काय करायचं आहे, ऑब्जेक्ट त्यानंतर ॲम इज आर। पहिल्या पर्यायात बघा हा बीन कटला, चौथा पर्याय बी कटला। आता दुसरा आणि तिसरा दीज मशीन आर यूज्ड, इथं बीइंग आलं नाही जमणार। फक्त आपलं काय पाहिजे, ॲम इज आर म्हणजे ऑब्जेक्ट दीज मशीन परत ॲम इज आर V3 बाय आणि रिमेनिंग सेंटेन्स, म्हणजे आपलं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2। नेक्स्ट आहे अपोजिट शब्द विचारला आहे फ्रॅगिलला। तर अपोजिट शब्द आहे फ्रॅगिलचा अर्थ होतो नाजूक, तर त्याच्या विरुद्ध आहे रोबस्ट म्हणजे स्ट्रॉंग मजबूत। मिसस्पेल्ड वर्ड विचारला आहे तर एक्स्ट्रॅक्ट, एलिजिबल आणि एक्सटेन्शन बरोबर आहे। एक्सप्लेनेशन हा मिसस्पेल्ड झाला आहे। काय झालं आहे इथे, हा जो आय आहे ए नंतरचा हा आय नको पाहिजे, म्हणजे त्यामध्ये आय हा शब्द पाहिजे नाही बघा, म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय 3, इथे आय नको होता। नंतर आहे समानार्थी विचारलं आहे आपल्याला ऑनस्ट, तर ऑनस्टचा अर्थ होतो जबाबदारी, तर रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ होतो जबाबदारी, पर्याय 4। आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे हा सी सेट आहे। तुमचा जो सेट असेल त्यानुसार प्रश्न मागे पुढे असतील। वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं आहे, वन हू लिव्ज हिज ओन कंट्री टू सेटल अनादर, त्याला आपण इमिग्रंट असं म्हणतो, स्थलांतरित। पुढच्या प्रश्नात आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे, दो सी लव हिम सी हॅड टू लिव्ह हिम। आता दो इथे विरोधाभास आलाय, जरी प्रेम करते तरी सोडून गेली, म्हणजे कॉन्ट्रास्ट दिसलंय, विरोधाभास आलाय। मग जेव्हा जेव्हा कॉन्ट्रास्ट असतो, विरोधाभास असतो, आपल्याला विरोध दाखवायचा आहे, परस्पर विरोधी वाक्य करायचं आहे, तेव्हा येतं बट, ओके किंवा एट। मग आपलं उत्तर आहे पर्याय 2, सी लव हिम बट सी हॅड टू लिव्ह हिम, पर्याय 2। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की इनडायरेक्ट स्पीच करायचा आहे, यू कॅनॉट बाथ इन द सी, कॉमा झाली ना, ही सेड टू मी इट इज व्हेरी रफ। मग आता आपल्याला इथे लगेच लक्षात येतं कॅनॉट आहे तर त्याचा कुड नॉट होणार। पहिला पर्यायात कॅनॉट हे पहिला पर्याय कटला, चौथ्या पर्यायात कॅनॉट हे चौथा पर्याय कटला, म्हणजे पहिला आणि चौथा कॅनॉट वरूनच कटला। आता बघा दुसरा आणि तिसरा आपण सोडत पुढे जाऊ। बघा ही सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन दॅट सी, हे बघा दुसरा आणि तिसरा इथपर्यंत सारखाच आहे। इथं आलं इफ म्हणजे जरी तरी नाही ना, आपल्याला पाहिजे होतं बिकॉज किंवा ॲज, ओके लक्षात येत आहे। म्हणजे आपलं इनडायरेक्ट होणार आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर होणार आहे, ही सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन द सी ॲज इट वॉज व्हेरी रफ। नेक्स्ट आहे प्रियंका इज डॅश डॅश दॅन दीपिका। आता दॅन आलंय म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे मोर किंवा ER, मग मोर प्रिटी असं होत नाही, बरोबर आहे। मोर प्रिटियर असं पण होत नाही, तर फक्त प्रिटियर। प्रियंका इज प्रिटियर दॅन दीपिका, द प्रिटिएस्ट पण होणार नाही। आता आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर, बी हाईव बर्ड नेस्ट स्पायडर वेब, बरोबर आहे ना। बीचं घर असतं हाईव, स्पायडरचं असतं वेब, बर्डचं असतं नेट, पण कॅट किटन हे यंग वन झालं, त्याचं पिल्लू झालं कॅटचं, म्हणून हा मिसमॅच झाला। उत्तर 4 हे आपलं होणार आहे। नेक्स्ट आहे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स, डोंट साइड डॅश डॅश दोज हू हॅड कॉन्ट्ररी डॅश डॅश नॅशनल इंटरेस्ट। इथे आपल्याला प्रिपोजिशन विचारला आहे, मग साईड विथ तर याचा अर्थ होतो च्या बाजूने, आणि कॉन्ट्रॅक्टरी टू म्हणजे इन अपोजिशन टू, म्हणजे उत्तर झालं पर्याय 4 होणार आहे। बघा आपण इंग्लिशचे सराव पेपर घेतले होते, त्याचबरोबर ओल्ड पेपर घेतले होते। आपलं जे ओएसिस करिअर पॉईंट
ओएसिस करिअर पॉईंटचं जे ॲप आहे ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आपले सराव पेपर व ओल्ड पेपर ज्यांनी जॉईन केले होते त्यांना निश्चितच फायदा झालेला आहे. भविष्यात होणाऱ्या अभियोग्यता व सेट एक्झामसाठी आपलं ॲप उपयोगी पडणार आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय विचारलं? आर्टिकल डॅश डॅश बेस्ट व्हेन करप्टेड बिकम वर्स्ट. आता वर्स्ट आणि बेस्ट दोन्ही काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मग जेव्हा जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री असते तेव्हा त्या अगोदर द हे आर्टिकल येते, म्हणजे उत्तर झालं पर्याय 1. कुठलाही नियम पाहायची गरज नव्हती, अगदी सोपं होतं. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द टेन्स. अँड एन्शियंट ग्रीक स्लेव. बघा, अँड एन्शियंट ग्रीक स्लेव हे झालं नाउनिकपर्यंत. वॉज हा झाला मेन व्हर्ब तुमचा, आणि मेन व्हर्ब हा V2 आहे, म्हणजे बी, वॉज आणि बीन हे 3 रूप आहे. तर वॉज हे V2 आहे. मग जेव्हा जेव्हा व्हर्बचं दुसरं रूप असतं तेव्हा सिम्पल पास्ट टेन्स असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग्स कोलॅप्स्ड लाईक अ डॅश डॅश ऑफ कार्ड्स. कार्ड्स म्हणजे पत्ते आपले खेळायचे. आपण म्हणतो ना कार्ड्स. कार्ड्सचं काय असतं? पॅक. म्हणजे पत्त्यासारखे जेव्हा भूकंप आला तेव्हा सगळ्या बिल्डिंग्स कोलॅप्स झाल्या. मग कार्ड्स ऑफ पॅक हे काय झालं? तर पॅक इट इज अ कलेक्टिव्ह नाऊन. आपण जे कलेक्टिव्ह नाऊन पाहतो तर पॅक ऑफ कार्ड्स हे झालं कलेक्टिव्ह नाऊन. मग आपलं उत्तर झालं पर्याय 2. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच. बिटवीनचा पार्ट ऑफ स्पीच काय? दे पुट अप अ फेन्स बिटवीन देअर हाऊस अँड देअर नेबर्स हाऊस. आता तुम्हाला पाहिलं असं वाटू शकतं सर बिटवीन हे कंजक्शन आम्हाला माहिती आहे, पण नाही. या वाक्यामध्ये काय झालंय? या वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला बिटवीन ठरवायचं आहे. बघा काय आहे? दे पुट अ फेन्स बिटवीन. आता फेन्स हे नाऊन आणि देअर हाऊस अँड देअर नेबर्स हाऊस. नेबर्स हाऊस आणि हे हाऊस, या 2 हाऊस आणि हे फेन्स या दोन्ही नामांना जोडण्याचं काम कोण करते? दोन्हीमधलं रिलेशन कोण दाखवते? तर रिलेशन दाखवतं बिटवीन. मग रिलेशन दाखवायचं काम कोण करतं? तर प्रिपोजिशन. म्हणून या वाक्यामध्ये बिटवीन प्रिपोजिशनचं काम करतं, म्हणून आपलं उत्तर झालं प्रिपोजिशन. पुढे आहे कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स. एक शब्द बनवायचा आहे. REYARP शब्द बनतो प्रेयर. PRAYER प्रेयर. तर कोणत्या पर्यायानं प्रेयर हा शब्द बनतोय? तर बघा आपल्याला दिल्यापैकी पर्याय क्रमांक 2 जोडा, प्रेयर शब्द बनणार आहे. पुढे आहे बघा 46 ते 50 पॅसेज आहे. आपण पॅसेजची उत्तरं घेऊयात. पॅसेज समजून नाही घेणार आहे, फक्त उत्तर पाहूयात. 46चं उत्तर आहे 2. टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सेशन 1 अ वीक. नंतर जॉन कुक डिवाइड द स्कीम याचं उत्तर आहे 2. नंतर 48चं उत्तर आहे पर्याय 4 आणि 50चं उत्तर आहे पर्याय 49चं उत्तर आहे पर्याय 1. एकदा बघून घ्या. 46 2, 47 2, 48 4, 49 1 आणि लास्ट पॅसेजचा जो शेवटचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके. आता 51 नंबरचा प्रश्न आहे. अंडरलाईन द मूड ऑफ मॉडल ऑक्झिलरी. वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. मस्ट काय आहे? ऑब्लिगेशन, नैतिक बंधने. हे आपल्यावर एक नैतिक बंधन आहे की आपण ट्रॅफिक रूल्स फॉलो केले पाहिजे. पुढे आहे की तुम्हाला फ्रेज विचारली आहे. प्लीज मेक इट अ पॉईंट टू डॅश डॅश वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट. तुम्ही बाहेर जाताना नळाचे थेंब पाणी जे पडतं ते बंद करून जा. त्याला म्हणायचं टर्न ऑफ टू स्टॉप. नळाचं थेंब पडणारं वॉटर टॅप्स हे काय करा? टर्न ऑफ करा, म्हणजे स्टॉप करा. उत्तर झालं पर्याय 2. नेम द अंडरलाईन क्लॉज. क्लॉज विचारलाय. यू मे गो होम वेन यू फिनिश युअर वर्क. वेन आलं ना, वेन कधी जायचं आहे? टाईम. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमने आपलं उत्तर येणार आहे. आता आपल्याला WH क्वेश्चन विचारला आहे अंडरलाईनवर. लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट. कुठं जायचं आहे? तर विच रेस्टॉरंट. व्हॉट नाही, व्हेअर आणि व्हेन नाही. काय येईन? कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे? विच रेस्टॉरंट शॉल वी गो टू. पर्याय 2 आपलं उत्तर येणार आहे. सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर. अ मिलियन. अ मिलियन म्हणजे 6 शून्य. बघा 1 2 3 4 5 6 आपलं उत्तर येणार आहे. जर आपण जुने पेपर चालले असते व सराव पेपर जर आपले OSCचे जॉईन केले असते तर निश्चित आपल्याला इंग्लिशमध्ये 27 ते 28 मार्क पडले
असते. आपण पाहूयात पुढचा प्रश्न. द टीम वॉज ग्रीटेड बाय डिफिनिंग अप्लाउज फ्रॉम द ऑडियन्स. आता डिफिनिंग या शब्दाचा अर्थ होतो गगनभेदी घोषणा, गगनभेदी आवाज, म्हणजेच काय, व्हेरी लाऊड. पुढे आहे रिअरेंज द जंबल पार्ट्स PQRS टू कंप्लीट द मिनिंग. व्हेन वार्म समर टू द कोल्ड विंटर ॲटुमन इन द सीझन टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीज. लगेच आपल्याला कळतं सुरुवात कुठून होईल, ॲटुमन इन द सीझन, बरोबर आहे. त्यानंतर व्हेन वार्म समर आणि टू द कोल्ड विंटर आणि हे 4, म्हणजेच काय, पर्याय 4 जर आपण जोडला तर आपलं उत्तर बरोबर येते. आपण इंग्लिशचे जे 10 सराव पेपर घेतले होते यामध्ये प्रत्येक वेळेस आपण 10 सराव पेपरमध्ये जे आपला जंबल ऑर्डर होतं ते पण घेतलं, इररही घेतले होते. बघा इररचाही प्रश्न आला आहे, सिनोनिम अँटोनिमही घेतले होते. सच कंपॅरिझन इज पोएट्री आर युजफुल. अपोजिट काय होईल, युजलेस, पर्याय 4. तर इरर विचारले द टाइम्स ऑफ इंडिया हॅज द लार्जर सर्क्युलेशन ऑफ इंग्लिश डेलीज इन इंडिया. बघा टाइम्स ऑफ इंडिया हॅज द आलं ना, द आलं म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्म. सुपरलेटिव्ह फॉर्म तर लार्जर येणार नाही ना, तिथं काय येईन, लार्जेस्ट यायला पाहिजे. ओके, मग लार्जेस्ट म्हणजे काय, तर बी मध्ये चूक आहे. प्रश्न समजून घ्या, इथे लार्जर ऐवजी लार्जेस्ट पाहिजे होतं. इरर कुठे, ऑप्शन नंबर बी मध्ये, पर्याय क्रमांक 2. ओके, बघा चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर करेक्टली स्पेल्ड आहे ड्युरेशन. हा डॅमेज शब्द चुकला आहे, इथं ई नव्हतं पाहिजे, त्याऐवजी ए पाहिजे. इलेक्ट्रिसिटी चुकला, इथं सी नव्हतं इथं यस नव्हतं पाहिजे, सी पाहिजे. इकॉनॉमिकल चुकला, इथं ई नव्हतं पाहिजे, इथं ए पाहिजे होता. बघा आपण काय केलं, एक फास्टमध्ये तुम्हाला थोडंफार काय उत्तर आहे हे सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नंतर आपण स्वतंत्र डिटेल डिस्क्रिप्शनचा व्हिडिओ बनवणार आहोत. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, हा सी सेट होता तुमचा. ABC आणि डी प्रमाणे उत्तर वेगवेगळे, प्रश्न वेगवेगळे असतील. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपची लिंक दिली आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.